विठाला 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 कलावतने जीव धरा कलांकांगते ज्योति कामोऽधिपत्रं कलानीशवादा पुनदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं वसे ज्ञानदेव धन्या मे जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाडी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचा स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा यांचा चार चरणाचा अखंडित सामर्थ्याने वैष्णवाचा अधिकार सांगणारा भक्तीचं महात्म्य वाढवणारा नाम याचं प्राप्त्यर्थ सांगणारा भंग सवसाडी निवडला। औचित्यही तसंच हा अखंड नाम सप्ताह द्वितीय दिवस म्हणून नामपर घेतलेला अभंगाची सेवा सामर्थ्याने गोड नियोजन उत्कृष्ट अगदी पंढरपूर वैकुंठ तुमच्या पाळदी गावामध्ये उतरावं एवढं सामर्थ्याने गोड नियोजन केलं। जगाच्या मालकाचं कौतुक किती अट्टासाने घ्यावं याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही सगळ्या संयोजक आयोजक नियोजकांनी मांडलंय। चरणावर मस्तक आहे तुमच्या अगदी व्यवस्थापक जे आहेत या अखंड हरिनाम सप्ताहाचे गुलाबदादा पाटील असतील त्यांचे सुपुत्र दादा पाटील असतील ज्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली ज्ञानेश्वर दादा असतील सगळ्यांचे मनस्वी आभार। मानावे तेवढे कमी आहात तुम्ही मला बोलवलं म्हणून तुमचं कौतुक नाही आहे पण तुम्ही एका नामधारकाचा एखाद्या वारकऱ्याचा एखाद्या वैष्णवाचा आदर सत्कार करता हे तुमचे संस्कार दाखवून देतात आणि हेच धन्य माता पिता तयाची माझ्या तुकोबांचं वक्तव्य आहे। अगदी सामर्थ्याने भगवंताच्या दाराचं महात्म्य वाढवावं ही ताकद आमच्यात नाही आहे पण कमीत कमी सामर्थ्याने आम्ही जगाला सांगावं तरी एवढा तरी अधिकार आमचं कर्तव्य आहे आणि तेच तुम्ही पार पडताय। चरणावर मस्तक आहे तुमच्या इलेकीचा माऊली फार सामर्थ्याने गोड वर्णन करतात देवा भगवंताच्या दारात क्षणभर थांबावं चार मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं बिलकुल वर्णन नाही आहे। नीट लक्षात घ्या हरिपाठ आहे फार किचकट आहे हरिपाठासारखं किचकट तुम्हाला शास्त्रवेदातही काही सापडणार नाही आहे। शास्त्रवेदांना तोंडघशी पाडणारा नवे नवे पाणी पाजणारा हरिपाठ आहे तो माऊलींचा। ज्ञानोबा फार सामर्थ्याने सांगतात भगवंताचं दार एक असं ठिकाण आहे असं क्षेत्र आहे असं परिपूर्णत्व आहे असं प्राप्तार्थी आहे असं सुकृताचं फळ देणारं ठिकाण आहे जिथं तुम्ही जर क्षणभर थांबलात उभा उभा याचा अर्थ सावध तटस्थ संतांनी सांगावं मी झेलावं संतांनी वचन टाकावं मी जीव घाण टाकून पाळावा तो उभा आहे। उभा याचा अर्थ तटस्थ उभा नाहीये मी उभा असणं वेगळं आणि सावध टाकून उभा असणं वेगळं कीर्तनाला बसणं वेगळं आणि सावधतेनं बसणं वेगळं। आता उभा म्हणजे मी तटस्थ आहे मी सावध आहे मी ऐकण्याच्या मनस्थितीत आहे मन माझ्या ताब्यात आहे शरीर माझं मनाचं नाही माझ्या बुद्धीचं नाही सामर्थ्याने नामचिंतनाचा अधिकार सांगतंय जिथे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव हा उभा आहे। उभा टाकणं याचा अर्थ तसा माझा पांडुरंग परमात्मा अखंडित उभा आहे मागे पुढे उभा राहे संभाळीत तो सांभाळतोय म्हणजे तो उभा आहे सावध आहे तो त्याला कळतंय न सांगता तुम्हा कळू येते तो उभा आहे। असं उभं टाकणं ज्याला जमलं त्याचा वेळ क्षणभर जरी असला तरी फरक पडत नाही। हुशार माणसं आहात तुम्ही वर्तमान भविष्य भूतकाळ कळतो तुम्हाला मी कीर्तन करतेय वर्तमान काळ आहे मी केलंय भूतकाळ आहे मला कीर्तन करायचंय भविष्य काळ आहे बरोबर। साधी यल्या साधतोय साधायच्यात साधी यल्या हा भूतकाळ आहे ज्यांनी साधल्या ते श्रेष्ठच आहेत पण आम्ही आसोनी संसारी अशी माणसं आहोत। आमच्याच्याने मुक्ती साधायचं सोपं नाहीये कारण मुक्ती साधायला माणूस योगी लागतो आणि योगी माणूस म्हणजे माऊली सांगतात योगी ये तोही करीती परी कर्मे तरी बंदी जती जे सांडिली आखे संगती अहम भावाची। चला कर्म हे बंधन नाहीये कर्म बंधन नाही याचा अर्थ जन्म मृत्यू नाहीये कारण माणूस कसा आहे अदस्य मुलाने अनुसंतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे माणूस कर्माने बांधलेला आहे। आता याच्या ठिकाणी जर माणसाला मुक्तता हवी असेल सिद्धता हवी असेल तर योग्यता तेवढ्या मापाची लागते त्याला योगी लागतो। आता माऊलींचाच विचार करावा ज्यांचा अभंग आहे तर ते योगियांचे योगी आहेत त्यांच्या ठिकाणी ती ताकद आहे
ते संसारिक नाही आहेत. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. आणि कसं आहे ना, आम्हाला आजकालच्या पिढीला समाधी, संजीवन समाधी, चमत्कार या गोष्टी जरा वेगळ्या वाटतात. पण लक्षात ठेवा, जगात चमत्कार नावाची गोष्ट घडत नसते. माऊलींची संजीवन समाधी, तुकोबांचा स्वदेह वैकुंठवास, नाथबाबांची जलसमाधी, नामदेवरायांचा अधिकार, हा चमत्कार नाहीये. माझ्या मुक्ताईनं वयाच्या 5व्या वर्षी 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजाला पहिला शिष्य केला. हा चमत्कार नाहीये, ही तपश्चर्या आहे. मुक्ताई आहेत कोण, अधिकार काय आहे त्यांचा, ती लेक कोणाची आहे, ती बहीण कोणाची आहे, हे सामर्थ्याने आम्हाला कळलं पाहिजे. आणि मुक्ताईचं म्हणाल ना, तर वारकरी संप्रदायाचं असं आहे, भक्तिवात्सल्य जमाई माता असतील, सामर्थ्यवंत मुक्ताई माता असतील, सखुबाई असतील, कान्हू पात्रा असतील, हे जे माय माऊल्या तुम्ही हरिपाठ करता म्हणून तुम्हाला सांगते, माय माऊल्यांचा अधिकार फार आहे परमार्थात. आता काही माणसं म्हणतात बायांनी परमार्थ करू नये, पण प्रथम लक्षात ठेवा, आता या वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार, आदिनाथांपासून नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय सुरू झाला. माऊलींकडे आलेलं सार आहे. माऊली म्हणतात ज्ञान गुणगम्य, ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती, म्हणून निवृत्ती दासू अवधारी जोजी. मी वाढवतोय, मी नाहीये. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. हे कुठून तरी आलंय. आता हे जिथून सुरू झालं, त्या आदिनाथांनी पहिला परमार्थाची व्याख्या किंवा पहिला परमार्थ सांगितला कुणाला? हरिपाठ पाठ आहे तुम्हाला. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ उमा, उमा कोण आहे? स्त्री आहे. कोण आहे उमा? जगाची मालकीण आहे. कोण आहे उमा? परमात्म्याची पत्नी आहे. सगळ्यात पहिला परमार्थ सांगितला तो स्त्रीला. सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाची व्याख्या कळली ती स्त्रीला. आणि माणसं म्हणतात बायकांना परमार्थ करण्याचा अधिकार नाही, परमार्थच पहिला बाईला सांगितला. अधिकार लक्षात घ्या बरं. आणि ताकद फार आहे माय तुमच्या. तुम्ही हरिपाठ करताना खूप झालं, नामचिंतन करताना खूप अधिकार आहे तुमचा. तुम्हाला काय जास्त परमार्थ करायची गरज नाही. तुम्ही संसार जरी सुखाने केला ना, जगाचा मालक तुमच्या दारात येऊन तुम्हाला सांभाळणार, विश्वास देते ही लेख. फक्त संसारही नीट करा तुम्ही. आणि टाळ्या वाजवू वाटल्या तर वाजवीत जा, वाजवीत जा, वाजवीत जा. हा, त्याला काय टोल नाका नाही, वाजवायच्या. तुम्हाला 200 देऊन आणलंय का? फुकट आलायत ना, मनमर्जीनं आलायत ना, अधिकारानं आलायत ना, नामचिंतनासाठी, समाधानासाठी, सॅटिस्फॅक्शनसाठी आलायत की नाही? मग तसे बसा. काय काय तर टंगड्यात हात घालून बसल्या, टंगडं वर करून. कस काय बैठकीला बसलाय? जरा तरी आनंद व्यक्त करत जा कीर्तनात. अशी बसले जस काय मड्याला आल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. ॲटिट्यूड. वाजवायच्या रे टाळ्या. टाळी वाजवण्यात ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलेच पाहिजे. एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्याला महाराजाची जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार लई पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. बोल काय करायचं ते कर म्हणा. काय गेलं माझं मायबाप. एक पोरगा इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा का रे हसतो? ते म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. शाण्याला कळलं नाही. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, मग कोणाचं गेलं? तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्या कोणी दगड बरे देवा. याच्यापेक्षा दगड बरी ना माऊली. ते कोणाचे काय वा गेले, ज्याच्या त्याने हित केले. हित कळावं तो सावध आहे, तो उभा आहे. आणि हिताचं ज्याला कळतंय तो कळावा, हा परमार्थ आहे. हित कोणाला कळतंय? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. जर तुम्हाला कळतंय गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. ज्याला कळतंय त्याच्या दारात उभा टाकता यावं, हा परमार्थ आहे. हे नामचिंतन आहे. आम्हाला कळावं. कमीत कमी आम्हाला कळत नाही एवढं तरी आम्हाला कळावं. कळतंय? मला कळत नाही एवढं जरी कळलं तरी तो शहाणा आहे. मला कळतंय, अहंकाराचा वारा. वारकरी संप्रदायात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतंय, पण माणसाकडे नम्रता असावी, द्वेष नसावा, द्वैत नसावं. द्वैत याचा अर्थ असत्य, कल्पना. नामदेवराय सांगतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, संत मंडळी सुखी असो. माऊली फार गोड सांगतात, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तर या कैचे कीर्तन घडेल ना आम्ही.
मग योग याग विधी येणे नो ही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ असत्य, द्वैत असत्य. तर तो व्यक्ती पात्रतेचा नाहीये तर त्याचा योगही कामाचा नाहीये. आणि तो व्यक्ती जर सामर्थ्यवंत आहे तर त्याचा संसारही परमार्थ. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई वरमाय गोनाई वर बाप दामूशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण जर पांडुरंग असेल तर तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे. राजाई गोनाई दोघी सासू सुनाग. जर त्याचं परमार्थामध्ये वर्णन आहे तर तो संसार कसा असावा. जर माझी तुकोबांची बायको जगाच्या मालकाकडे तक्रार करतीये तर तिचा अधिकार काय असावा. ती आवली विठ्ठलाला बनतीये. बरे नाही केले माझे माय बापे पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. विचारलं कोणी, विचारलं कोणी काय अधिकार आहे तर काय सांगू जगाला. तुटकाच वीणा त्याला दोन तारा तारा. तुटकाच वीणा त्याला दोन तारा. मारिये रे जरा पंढरीच्या पंढरीच्या. मारिये रे जरा पंढरीच्या. अधिकार असेल त्या संसाराच्या माणसाचा. संसारी काय ना ती काय करते तुकोबाचा संसार सांभाळते ना. जगाच्या मालकाला सांगतेय. तिची तक्रार विठ्ठलाकडे. नामदेवरायांची बायको राजाई विठ्ठल ऐकत नाही म्हणून रखमाईला तक्रार करते. आहे रखमाबाई सांगत त्या विठ्ठला. आहे रखमाबाई सांगत त्या विठ्ठला. विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पायी. तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी. आहे रखमाबाई आहे रखमाबाई सांगत त्या विठ्ठला. आधी होती सावकारी. सावकारी होती हो पहिली विठ्ठला. आधी होते सावकारी. आजी आलो भिक्षेवरी. आधी होती सावकारी. आजी आलो भिक्षेवरी. आहे रखमाबाई 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 रखमाबाई. आहे रखमाबाई रखमाबाई. आहे रखमाबाई सांगत त्या विठ्ठला. विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पायी. तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी. विडा झाला नामा तुम्हा पायी. तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी. अधिकार कशाचा. हरिमुखे. मग असोनी हरकत नाहीये. नाही तर याविला भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. संसार करू नये असं कधीच नाहीये. द्वैत करू नये असत्य. माणसाची परिस्थिती जर अशी आहे ना याती कुळ माझे गेले हरपुणी तर तो कुठे आहे याला महत्व नाहीच आहे. आणि तुम्ही इथे बसूनही जर मन इथं नसेल तर करण्यात मजा नाहीच आहे. कळतंय हो. कळत कसं नाही. कळतं सगळ्यालाच. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळत. कळतच की. कळत कसं नाही. माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. मार मार मारतं बायकोला रात्री सकाळी म्हणते नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. आता पियाला की टोपलावर शिळीच्या लेंड्यात त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत गोड लागतात खा. खाईल का माय तो. खाईल का ग. अर्धीच्या माया खाईल का. अहो किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणीन ना येडा आहे का मी. लेंड्या आहेत ना त्या. कळतंय त्याला नाटकं करतंय ते. आपली गत तशीच आहे. कळत कसं नाही. सगळ्याला सगळं कळतं. एखाद्यानं खावं माफ करा. एखाद्याने शब्दांना माफ करा. एखाद्याने मांसाहार करावा आणि त्याला म्हणावं चल बरं पंढरपूरला चाललो येतोस का. येईल का तो.
काय म्हणाल नग आज चुकीचे खाल्लंय म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे कळत कसं नाही पण विवेकाते बोलावी संतोषाशी चाडा लावी बैसीचे तरी हिंडवी नाही दिशा हे जे म्हण आहे विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषाला चाड लावतं बसल्या जागी फिरवतं याला स्थिर करायचं ठिकाण आहे आता कोठे तुझे चरण देवाची हे एकमेव ठिकाण आहे जाऊ देवाची या देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक एकमेव ठिकाण नाचत जाऊ त्या जगावर धैर्य सुख देईल विसावार नाचत जाऊ त्या जगावर धैर्य सुख देईल विसावार एकमेव ठिकाण भगवंताचं दार आहे आनंद व्यक्त करायचा देवाच्या दारात कीर्तनात बसलात ना हसू वाटलं हसा रडू वाटलं रडा नाचू वाटलं नाचा आता एखादी म्हणी नाचले असते ग पण ज्याच्या संग गाठ बांधली ते गुणाचं नाही त्यानं जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ताह घेईल घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीन शिरली होती मंडपात तू या अंगात तू ये घरी तुझी महाराजांकडे तो जय काय गमाय चालतंच आजपर्यंत कुठल्या संतांना कुठल्या लोकांना महाराज चांगलं लोक म्हटलं लोक आहेत ते लोक जैसा हो कधरिता धरविण्या लोकांचं तुकोबकारांचं मत आहे लोकांविषयी लोकांचं तोंड म्हणजे वक्कारी अजून काय बोलावं तुम्हीच मला सांगा अनंत वाचाळ बरळती बरळ लोकांचं म्हणणं कामनं कामच बोलायचं एवढा जरी सुंदर सप्ताह केला ना प्रतापदादांनी तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं 2-4 तरी खौट बोलणारच हा त्याचं काय असतंय पैशाचा उता आलाय कुठं तरी खर्चायचाच लोक तरी अरे पैसा सगळ्याकडेच असतो रे पैसा कोणाकडे नाही दादा कोण गरीब आहे या जगात सगळे श्रीमंत आहेत पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरागत होती कळलं त्यालाच कळलं शाने तुम्ही अरे जमान्यात भेटत नव्हती काय खाता का पैशाला पैशाचं काय अवघड आहे रे दादा लय सोपं आहे दादा थोडं इकडे तिकडे गेलं की पैसा कमवला जातो पैसा कमवायचा अवघड नाही पण पैसा खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावा कळतो माऊली सांगतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते तिचे बहुते सन्मान योगे पैसा स्वधर्माला अरे वेच करे उदास विचारे वेच करे उदास विचारे उत्तमची गती तो एक पावेल देश काल धर्म ह्या 3 गोष्टी पाहून दान करावं ह्या 3 गोष्टी पाहिल्या तर भगवान श्रीकृष्ण फार गोड सांगतात तर दानम सात्विकम श्रुतम ते दान सात्विक ठरतं माझे माऊली विठ्ठलाला सुद्धा वेड्यात कळतात माझं ज्ञानोबराय कृष्णाला सुद्धा सांगतात चुकलास तू देवा दान द्यायचं हे तू सांगितलं पण दान जे द्यायचंय ते कमवायचं कसं हे नाही सांगितलं आम्ही काय करतो लोकांचे खून करतो आणि दान करतो जमतंय का अन्यायोपार्जितम धनम अन्यायानं उपजत झालेलं धन परमार्थाला चालत मग माऊली सांगतात जरी स्वधर्मात होते जे मिळवायचंय ते स्वधर्माने मिळवा आणि जे द्यायचंय ते उपकार न ठेवता द्या तर दानम सात्विकम श्रुतम तेच दान सात्विक ठरेल जिथे उपकार ठेवला जात
नाही. अहो फार जग बघितलं दादा, फार माणसंही पाहिली आयुष्यात. माणसं करतात कमी सांगतात जास्त. पण तुमच्या भागाचं तसं नाहीये. कौतुक करावं तुमचं दादा. ही माणसं करतात जास्त आणि जगाच्या मालकावर विश्वास ठेवून सोडून देतात, सांगायची गरज पडत नाही. आणि खरंच आहे की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक करेल काय कौतुक करायचं ते, आम्हाला करायची काय गरज आहे. आम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा. घालो निया भार राहिलो निरविले संती विठोबासी. वैष्णव होता यावं. आणि वैष्णवाची सगळ्यात पहिली व्याख्या, वैष्णव जनतो तेने कही पीड पराई जाणीजे. दुसऱ्याचं दुःख कळलं पाहिजे, त्याला वैष्णव म्हणावं, त्याला अधिकारी म्हणावं, तो सावध पाहिजे. मग आम्ही संसारिक जरी असलो, थोडंफार इकडं तिकडं असलं काही हरकत नाही. फक्त विनंती एवढीच आहे, मुखात त्याचं नाव असावं. त्या नामाचा अधिकार सांगायला गेला तर नाम एवढं श्रेष्ठ आहे, ब्रह्मादिक सुद्धा नामाच्या पुण्याची गणना करू शकत नाही. कोण करी, प्रश्न आहे, कोण करी? असा कोण आहे सांगा जो याची गणना करू शकतो? ब्रह्मादिक सुद्धा नाही. मग क्षणभर, क्षण हा बोलण्याचा विषय झाला, कमीत कमी असतो तो क्षण. तेवढं जरी थांबलात ना, अहो 16.5 वर्षाची कान्होपात्रा वैश्याची पोरगी, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवरांच्या कीर्तनात ज्ञानोबा टाळ घेऊन उभा. काय कीर्तन असेल ते कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणले लाज वाटते का हिला, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायचे ना, आम्ही काय करायचं? असतात लोक, बोलतातच, विषयच आहे त्यांचा. गोरी बायको केली तरी म्हणणार बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे बायको तर करू द्या. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेबळाट होतं, त्याला काय कळत होती रे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाच नाच जिरी होती. मग करू काय? अरे मरू का? पण जाऊ द्या, मी भी लय विचार नाही करत. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना, चिंता करायची नाही. हे सगळं आहे ना मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास गाठायचा. हाताने टाळी, मुखाने नाम. देह कुठेही असू द्या, मन मात्र जगाच्या मालकाच्या चरणाशी असलं पाहिजे. विचारलंय कुणीतरी ना हो, काहीच नव्हतं तुमच्याकडे. आज बंगला, गाड्या, माणसं विचारतात तुम्हाला, किंमत देतात तुम्हाला. एवढं वैभव कसं आलं, एवढं सामर्थ्य, एवढा अधिकार कुणी दिला, कुठून आला, कशामुळे मिळाला? उत्तर आहे त्याचं. चालवायला कुणी नाहीये, चलतीये खरं.
मर्जी का तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम ओ मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम जो चाहे कराने का जो चाहे कराने का ओ मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले तो मात्र पुढं नको आहे मी महाराज तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम तू करुगय अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमण्यम चतुर्विधम चालवणारा बनवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मी आहे जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूतही मी अनुरेणू ही मी शिव जीव ही मीच अरे आत्मा परमात्मा ही मीच माऊली सांगतात सर्वागटी राम सूर्यप्रकाशक मग कोण आहे मी गुलाम आहे दास आहे आम्ही दैवाचे आम्हाला कळलं आम्ही कोण आहे दास पंढरीरायाचे पण आज 4 पुस्तकं शिकलेली माणसं शहाण्याला सुद्धा वेड्यात काढतात आजकालची पिढी एखाद्या मुलीला विचारलं ना का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड मेंटेन करतेस एखाद्या पोराला विचारलं ना का बाबा हाय क्लास लाईफस्टाईल आहे राहायचं बोलायचं वागायचं सगळं कळतं तुम्हाला पण आईबापाच्या चरणावर मस्तक ठेवताना भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना मोठ्यांचा मान राखताना कधी दिसला नाहीत ती फार कौतुकाने सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इश्यू तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही रे मायबापा हो पण लक्षात ठेवा ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही हे सामर्थ्याने सांगतं देव मानतोय म्हणून चाललं आदर्श बदला जरा तरुण पिढी अरे कोणाला आदर्श मानता हिरो हिरोईन आपले आदर्श असावे का अरे आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले अरे आपले आदर्श सामर्थ्याने ती माणसं असावी ज्यांनी जीवन घाण टाकून मातीसाठी प्राणपणाला लावला ती माणसं आपला अधिकार आपला सामर्थ्य आपलं कौतुक वाढवू शकतात काही पण करे दादा कौतुक मला आजकालच्या पिढीचं वाटतं काही नाही रे असं 4 चौकात बसायची ही कोण आली बघ ती कोण गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा बांधा असा हिचा कांदा असा ही गोरी ही सावळी ही गोरीवाली माझी सावळीवाली तुझी गोरी दिसली गालात धसली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे अरे बरं कुठल्या मातीत जन्माला आलो आणि तरुण मंडळी तुम्ही वाईट नाही आहात खरंच नाही तुम्हाला हे मान्यच करावं लागेल कालच्या पिढीपेक्षा आजची पिढी हुशार आहे ग्रास्पिंग पॉवर खतरनाक नातकुळा पोरांच्या लक्षात राहत एज्युकेटेड आहे चुकतोय तो मार्ग आहे सांगणारा शाना नाही म्हणून ऐकणाऱ्याचं डोकं फिरलंय जयाचं आहे धड नाही तयासी परित्र पुस्ती काही माझ्या माऊलींचं वर्णन आहे सामर्थ्याने कळावा आम्हाला अधिकार काय आहे परमार्थाचा काय ज्ञानेश्वरी काय गाता काय हरिपाठ काय सामर्थ्य काकड्यामध्ये का चातुर्मास का समजावा आम्हाला कळावा आमच्या पोरांना चातुर्मास कधी असतो कळावा आषाढी कार्तिकीचं सामर्थ्य काय कळावा पंढरीच्या वारीचं महात्म्य काय कळावं काय विठ्ठलाच्या नामाचं अरे देव करतो याचा अर्थ देव करतो असं नाही माझ्या मुखात भगवंताचं नाव असेल माझा त्याच्यावर विश्वास असेल की अशक्य ते शक्य करायची ताकद माझ्या मनगटात निर्माण होते तो परमार्थ आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता माऊली सांगतात त्याचं कारण आहे चरणी जगन्नाथ चित्त ठेले माझं मस्तक त्याच्या चरणावर आहे त्यामुळे मला काहीच कठीण वाटत नाही अवघाची संसार कारण माझी पाय वाट जाईन गे माय माझा मार्ग योग्य मग सर्व सुकृताचे फळ मी लाहीन काय अवघड आहे मला विश्वास ट्रस्ट इट्स ऑल डिपेंड युअर माइंड तुम्ही जो विचार करता ना आयुष्यात तेच घडत असतं बुद्धीप्रमाणे आयुष्य चालतं तुम्ही जर नवीन गाडी आली तुमच्या जर डोक्यात असन घासली तर नवीन आहे घासली तर नवीन आहे घासली तर घासत नसती ठोकत असती नुसतं घासून भागत असतं वय दादा अरे विचार पॉझिटिव्ह करा 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं तर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाती खाली कामं करतो गुलामी करतो मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे अरे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज जिथं त्यांचा बाप राजा नसताना राजा व्हायचं सामर्थ्य दिलं अरे जगात जेवढे काही महाराज होऊन गेले ना सगळ्यात श्रेष्ठ छत्रपती आहेत कुठलाच राजा माझ्या छत्रपतींसारखा होऊ शकला नाही बाप राजा नसताना पोरग राजा आहे कुठला पाठिंबा नसताना सामर्थ्याने सत्ता मिळवली आहे
2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूच आहे. अरे ही शेतकऱ्याची पोरं मुठभर मावळं म्हणून हाताला घेतली. अरे जी गोपन फिरवायची ती तलवार फिरवायला शिकवली. आणि याच मुठभर पोरांनी अरे याच मावळ्यांनी 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे याच हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहेत आम्ही. आमच्या पोरांना वडापाव खाता येत नाही, तुडून खातो. थोबाड फाकत नाही ना आरएमडी मुळे. उची लोगोची पसंत विमल काय रे दादा. अरे बहीण आहे म्हणून सांगताय चरणावर मस्तक ठेवते तुमच्या. अस्तित्व निर्माण करा स्वतःच. गाव आपला, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलाच असलं पाहिजे. या अधिकारानं आयुष्यभर जगलं पाहिजे. मानता आलं पाहिजे देवाला. सांगितलं पाहिजे लोकांवर ओरडून याचा भक्त आहे मी. बाप आहे माझा विठ्ठल पंढरीचा. राजाच्या सामर्थ्याने चरणावर मस्तक ठेवतो मी. आणि कौतुक आहे मला माझ्या विठ्ठलाचं. उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती दे कोणी या खटनट यावे. माझ्या भगवंत जरात कुणी या यारे यारे याती भलती सकलांसी येते. ते विठ्ठलाचं दार आहे माझ्या. जरा विचार करत जा. अरे करता काही येतं, जिद्द पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, लॉच्या 2nd इयरला आहे मी. सरांनी उभा केला आणि एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंस तू, तुला केस देणार कोण? तो म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला एखाद्याने केस दिली, तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. अरे कती ललल? तू ललल पण पुलत्याला कलल का? तू लललेली कल्ली पण पाहिजे ना. ललल तर ललल. सर म्हणले तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे. अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. तरुण मुलं मुली जग ग्राह्य धरतं आपल्याला. यांना वाटतं कालची आलेली पोरं ही काय करू शकतात. अरे मराठी याला जमणार आहे का? शेतकऱ्याची अवलाद, ह्याचा बाप आयुष्यभर धोत्रात फिरला. अरे गरिबीत गेले यांचे दिवस. अरे महाराष्ट्रीयन आहे, ह्यांना जमणार आहे का? पण खरं सांगू, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात माझ्या जेव्हा लोक हारायची वाट बघतात. नाशाय रे ती, जिंकायचं रे, सामर्थ्य निर्माण करायचं स्वतःच. चालायला लागलो 10 जणी सोबत चालावं, बसलो 10 जणी सोबत बसावं, उठलो 10 जणी सोबत उठावं. आणि यदा कदाचित मेलो, जन ऐकले त्याच्या डोळ्यात घळकण पाणी यावं. इतक्या सामर्थ्याने इतकं गोड आयुष्य जगावं. एकदाच आहे रे, दुर्लभ आहे. मिळालाय ना हरिमुखे, त्याच्याशिवाय नाही जमणार आहे. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं. का रे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला थगले विकले, सगळे विकले. सर म्हणले कस काय? लय थोपय म्हणला. प्रत्येकासमोर जायचो, त्याला थांगायचो, हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण, तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणले दिन होय पुढे महाराज. बरं का तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटेजी गणिमी गावा दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. आणि मस्तक वारकऱ्याने फक्त तिघांच्या चरणावर ठेवायची. मायबाप, देव आणि संत. नामधारकाशिवाय कोणाच्याच चरणावर मस्तक नसलं पाहिजे. हा अधिकार लक्षात घ्या, विनंती माझी. चला या विषयाकडे. ती कान्होपात्र कीर्तन ऐकायला बसली आहे. तुम्ही जाग्यावर आलात का? तुम्ही जाग्यावर आले का? बोलत जा बरं. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. अगं तुम्ही तरी बोला ग, माय पार्टीची आहे म्हणून तरी बोला. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग माया. पण बोलायचं ग माया, अधिकार आहे म्हणून सांगते तुम्हाला. म्हणलं ना माहेर आहे तुमचं, बिंदास बोलायचं. इथं दुसरीकडं कुठं नाही, पण इथं अधिकार आहे. तो अगं लय गोड आहे ग माय तुम्ही. आई शपथ पाळदीच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, तुम्ही लय गोड आहे ग. आता हा लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. तुम्ही काय लय गुणाचे लागून गेले हे? काय लागतं रे बायकोला? बायकोला बोललं गेलं की उकळीच फुटते तुम्हाला, खसखसच पेटते तुमची. आणि काय आयुष्यात केलं तिने? आयुष्यभर तुमचा संसार सांभाळला. 2 शब्द प्रेमाने बोलायला काय होतं? सांभाळायचं जरा नाती. अहो म्हातारपणी तर कसलंच जमत नाही म्हातारी संग. तरुणपणी जमतो तरी, म्हातारपणी तर नाचतोच. म्हातारी बघितली की आख्या गावाला गोड बोलतो, पण म्हातारी दिसली की आग्या मावळच येज. अरे बोल ना बाबा गोड. काय शब्दाला फरक पडणार आहे का? बोलायचं. लय अवघड आहे. काय खरंय तुमचं? काय लागतं रे बायकोला? का ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं.
अख्ख्या जगानं नावं ठेवावं ग, फक्त नवऱ्यानं म्हणावं माझा विश्वास आहे तुझ्यावर, नको काळजी करू, मी पाठीशी आहे तुझ्या, बाई सामर्थ्यानं सगळे संकट सहन करते. खरं आहे की नाही ग माय? माय खरं आहे की नाही ग पायदीच्या? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, खरं आहे की नाही ग माय? अगं सांगा ग, झालं की खरं, की खरं सांगा, खरं आहे का खोटं आहे ग माय? कोण चांगला लागतो ग माय? नवरा लागतो की नाही? ऐका जरा, ऐकत जा, ऐकत जा जरा, दोन शब्द बोलत जा, गोड आहे की नाही? लग्नाच्या आधी बोलते मिस कॉल करतो, लग्न झालं की तिला फोन करायचं तुम्हाला नग वाटतं. नक्की रे दादा, प्रेम आयुष्यात परमर्थ असो नाही तर संसार निस्वार्थी पाहिजे, नाही तर प्रेमात मजा. मीराबाईला माहित होतं देव माझा नाही मला भेटणार नाही, तरी तिनं प्रेम केलं रे दादा. प्रेम आहे ते. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा बनेचा राम, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा. श्याम सावरे मेरे श्याम सावरे. कळलं मला. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, क्षण कब होगा बनेचा राम, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं, कुछ मांगो नहीं दोबारा, दोबारा 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 नका दोबारा. बस प्रेम आहे रे, अधिकार आहे, आणि प्रेम निस्वार्थी पाहिजे रे. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. उद्धव प्रेमाची प्रचितीला गोकुळामध्ये आलाय, सगळ्यात जवळचा मित्र देवाच्या. अहो मित्र आहे, ज्ञान इतकं वरिष्ठ आहे, पण प्रेमाचा लवलेश. अरे उद्धवाला विठ्ठल म्हटला, कृष्ण म्हटले मोकळा रे तू, रिकामा आहे तू, काही तुझ्या ज्ञानाचा फायदा भक्ती प्रेमाविना. जा म्हणे गोकुळात. गोकुळात आलाय, ती म्हातारी 70-75 वर्षाची रांगोळ काढती. उद्धवाने पाहिलं, काय सुंदर देव काढला गाई, असं वाटतं डोळ्यासमोर उभा आहे कृष्ण. एवढा गोड, एवढा देखणा, एवढा सालस देव तुला काढता कसा आला ग? एवढा भाव त्या रांगोळीमध्ये तुला ओतता कसा आला? म्हातारी म्हणली काय सांग, लय जीव आहे रे माझा त्याच्यावर. नवरा गेला असता तरी काही वाटलं नसतं, ही गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही, लय जीव आहे माझा. किती वर्षाची म्हातारी म्हणती? 70-75ची. आणि धर्म नीट समजून घ्या. पोरं आजकाल बोलायचे म्हणून काही बोलतात. देवाला 16,108 होत्या म्हण, मी विद्वांचार करीतो. शेंबड्या तू एक सांभाळ, आणि देवाची बरोबरी करता होय. देव आहे तो. 16,108 बायका देवाच्या, 8 बायका देवाकडे आल्यात, एकही बायको देवानं केली नाही. मग सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, एकही देवानं केली नाहीये. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात, ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, स्त्री आहोत आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलो, जग आम्हाला कलंकित समजणार, आम्हाला जग वाईट म्हणणार, चुकीच्या नजरेनं बघणार, असलं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं. कृष्ण म्हणले हरकत नाहीये, तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देतो, नजर वर करून जगण्याचा अधिकार देतो. त्या प्रत्येक स्त्रीला माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार दिला का, तर ती पावित्र्यानं जगावी. पण कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या मातीचं, माझ्या परंपरेचं. त्यातल्या एकाही स्त्रीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा देव आहे, हा हिंदू धर्म आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे न कळे कान होवाचे कोडे. एक म्हणला ज्याला आम्हाला शिता कळली नाही त्याला आम्ही काय कळणार आहे म्हणून. भामट्या तुला तू तर कळला पाहिजे. लईच अवघड आहे रे. पण देवाखित कसं आहे, जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शहाणी आहे. गंध लावणारा अनएज्युकेटेड आहे आणि न लावणारा एज्युकेटेड आहे. जी पोरगी वरात येत नसती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. वारे वा. म्हणजे तुमच्या हिशोबानं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली बरेच संभळी. विचार पण खरी समज जरा प्रॅक्टिकली पण, हे की नाही. तरुण मंडळी, तुम्हाला जर खरं खोटं करायचं असेल ना तर ज्ञानेश्वरी वाचा. विनंती माझी,
तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त माझ्या ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं नाही, बरोबर आहे? एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं. माझी विश्व माऊली प्रत्येकाचं संकट पदरात घ्यायचं सामर्थ्य ठेवते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मृत्यूच्या दारापासून माघारी आलेली पोरगी आहे मी, जगली ती फक्त माऊलींच्या विश्वासावर. जेव्हा खिशात पैसा नवत प्रसिद्धी नसतं ना, तेव्हा जग काय फायदा घेतं हे सांगायची गरज पडत नाही. जी लोक आज म्हणतात ना आमच्या ओळखीची आहे, तीच लोक त्या काळात म्हणायची आमची तिची ओळख नाही. हे जग आहे. पण मला विश्वास आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या माऊलींच्या संजीवन समाधीवर प्रेमाने नतमस्तक केलं ना, जो माझ्या माऊलींच्या समाधीवर प्रेमाने नतमस्तक झाला, माझे माऊली त्याला पदरात घेतल्याशिवाय सोडत नाही. माझ्या ज्ञानोबरायांचं सामर्थ्य आणि विश्वासच फार गोड. काय शिकता रे तुम्ही? आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, BHMS, MBBS, MD, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, जे काही शिकता ना आज, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. विनंती माझ्या तरुण मंडळी, जे बोंबलतं ना यश मिळत नाही, यश मिळत नाही, किती गेलं देव देत नाही, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. का मिळत नाही याचं उत्तर मिळेल आणि कसं मिळणार आहे याचंही उत्तर मिळेल. एकदा वाचा. तरुण मुलामुलींना माझी विनंती आहे, एकदा वाचा. विचार करते मी दादा कधी कधी, काय श्रीमंत असो ते कुटुंब, ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय भाग्यवान असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी गाथा पारायण करणारी लेकरं जन्माला आली, काय सद्भक्त असतील ते संत, काय ताकद असेल त्या कुटुंबात, जिथं भजन करणारी संतती जन्माला आली. कौतुक वाटतं मला त्या घराचं. सगळ्यात माझ्या नजरेत सगळ्यात श्रीमंत घर आहे जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते. सगळ्यात श्रीमंत घर आहे. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे सगळ्यात मोठं धन आहे. अरे या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नियावेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. जे MBBS PhD तुम्ही आज करता ना, MD वगैरे आज होतात नाही, सायंटिफिकली माणसं, ही वैज्ञानिक माणसं. माझ्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी नाडीशास्त्र सांगितलं. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरक्रेचं कुंभक्षणाचे 3 प्रकार. याच्यावर आध्याज्य मिळवायचं. चित्त, वित्त, पित्त. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. काय नाही, हरिमुखी म्हणा, एवढंच होतं सगळ्याचा अर्थ महाराज. चौवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18 पुराण. ताकद आहे का आपल्यात एवढी? आपण कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतो का? मी सायंटिफिकली प्रूफ करू शकते. 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबा जिवंत आहेत आणि आपल्या लेकराची काळजी घेतात. हा विश्वास आहे या वैष्णवाचा. अधिकार आहे तेवढा. ज्ञानोबा आहेत ते. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान. ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानेश्वर. कोण आहे ज्ञानोबा? अधिकार. कोण आहेत ज्ञानोबा? ज्ञान. कोण आहेत ज्ञानोबा? सामर्थ्य. कोण आहेत ज्ञानोबा? विश्वमाऊली. काय ताकद असेल ते माऊली सांगतात. हरिमुखे काहीतरी कारण असेल की नाही, काहीतरी सामर्थ्य असेल की नाही. ते म्हणतात न लगती सायास सुखे येतो घरा. ते म्हणतात द्वारकेचा राणा फक्त हरिमुखे. तथ्य असेल की नाही, अधिकार या विषयाकडे. मग ते कान्हो पात्र, तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर यायचं महाराज, फिरायचं पण यायचं. त्या कान्हो पात्र कीर्तन ऐकतायत आणि शेजार पाजारची माणसं म्हणली लाज वाटते का हिला म्हणे. बोलतात लोक. 4-5 बेडकांनी ठरवलं पर्वत चढायचा. आता हाच विनोद आहे, ठरवलंच बेडकांनी आहे आणि ती बी पर्वत चढायचंय. लोक हसायला लागले. यांचं हसणं बघून 2-4 जणांचा धीर सुटला. ते पडले. जे पडले त्यांना लई वाईट वाटलं. पडल्यावर लई वाईट वाटतं. पडल्यावर
तुम्ही दुसरीकडे नेऊ नका महाराज बरं का. तर वाटतं पडले. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत गिर गया तो बहुत लग जाएगा. वरच्याने विचार केला, अनुभवावर बोलते, लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनंच पडावं, लागन तरी कमी. सगळेच पडले. एक बिडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभं राहिला. सगळ्यांनी विचार केला, सगळे पडले, एकटाच कसा वर गेला. पाळती कर. जी वर गेला ती बहिरा होता. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतात, चढ जाएगा. विश्वास तेजोनी या जन भक्ती करी. तेच वर्णन आहे माझ्या तुकांचं या विषयाकडे. लोक बोलतायत पण कानोपात्र्यांना सहन नाही झाल्या. वय लहान आहे, 16.5 वर्ष 17 वर्षाचं वय. ज्ञानोबांच्या चरणावर मस्तक ठेवलं. माऊली काय चुकलं माझं? तुम्हीच म्हणता ना, जातवी तो गोत कुळशिळ मात वजे का त्वरित, फक्त भावना महत्वाची आहे म्हणे. काय चूक आहे माझी माऊली? विशीच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे. मला माझा बाप माहीत नाही यात माझी चूक आहे. का हो, मला परमार्थ करायचा अधिकार नाही. असाल आम्ही जातीहीन, असाल आम्ही नीच कुळातले, मग काय तुमच्या चरणावर आम्ही मस्तक ठेवायचं नाही? बाप तुम्ही जगाचा मग आमचा नाही, माय तुम्ही जगाची मग आमची नाही, माहेर सगळ्या जगाचं पंढरपूर मग आमचं नाही. का हो माऊली, असा असतो का परमार्थ? सांगा या जगाला. फार बोलतात लोक, वाईट वाटतं की हो. बाई आहे ना मी, लेक आहे ना मी, वाईट नजरेनं बघतात, चुकीच्या नजरेनं बोलतात. वाईट वाटतं की हो माऊली. मी जर त्याच विठ्ठलाची लेक आहे तर मलाही अधिकार पाहिजे, मलाही पावित्र्य पाहिजे, मलाही सामर्थ्य पाहिजे. फार काही नाही हो माऊली, फक्त मला त्या विठ्ठलाची भेट पाहिजे. चरणावर मस्तक ठेवतो, तुमच्या मागणं दुसरं माझं काहीच नाही. सगळ्याला भेटतो मग मलाच का नाही? सगळ्यांचा अधिकार मग माझा तिरस्कार का? सगळ्यांचं प्रेम मग माझंच दूषित का? माझ्याही हातात असतं तर मीही चांगल्या कुळात जन्माला आले असते. माझ्या हातात असतं तर मीही पावित्र्यानं जगले असते. माऊली म्हटले, कोण म्हटलं तुम्हाला अधिकार तुमचा नाही? अरे पंढरपूर आहे तर माझं. प्रत्येक देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर 100-150 पोटावून घ्यावं लागतं. आजही 28 युगे झालं माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. तो विठ्ठल आहे माझा. अधिकार आहे तुमचा, पण एक वचन द्या, गेलात तर उभा टाकाल, गेलात तर उभा टाकाल. उभा टाकाल याचा अर्थ वचन मोडणार, जागा सोडणार, संकटांना घाबरणार. दिलं वचन ज्ञानोबरायांना कान्होपात्रेनं, टाकेल उभा देवाच्या दारात, फक्त जाण्याचा अधिकार तुम्ही द्या. माऊली म्हणले, बिंदास्त जा. वचन माऊलीचं घेतलंय. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा अशा तशा नव्हत्या माय, एवढ्या देखण्या होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावलं तर कमळ जागेवर फुलायचं एवढं देखणं स्वरूप त्या कान्होपात्रेंचं होतं. बघितलेल्याची नजर 2 मिनिटं जागेवर थांबायची, इतकं गोड स्वरूप होतं त्यांचं. त्या तरुण वयात नेमकं पदार्पण केलेली मुलगी, नेमकं तरुणी झालेली पोरगी बर का. तरुणींनो, ऑकवर्डनेस, अनकम्फर्टेबल. कान्होपात्रेनं पायात चाळ बांधल्या, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेतल्या आणि पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतायत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा
ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली 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 देहभान हरपून गेलेल्या कान्होपात्रा जीवाच्या कंताने देहभान हरपून विठ्ठलाच्या नामचिंतनात माऊलींच्या वचनावर स्तब्ध उभा टाकला. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं, महाराष्ट्रात नाही. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू. बिदर जिल्ह्यामध्ये पंढरपूर होतं, नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आलं. बिदरचा राजा राजगादीवर होता, दर्शनासाठी जाणार. एवढी देखणी स्त्री नाचताना बघितली गाभाऱ्यात. मोह आवरला नाही. विचारलं कोणाची आहे, सांगितलं वेश्येची आहे. आदेश दिला, बोलव तिला. येत नाही, उचलून आण. आदेश आहे राजाचा. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कान्होपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर टाकलं. माऊलींचं वचन आठवलं, जगाच्या मालकाचं दार उभा टाकायचं, सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची दोहा याची डेळा. जगाच्या मालकाचं स्वरूप बघितलं. अरे याच डोळ्याने आयुष्य ज्याच्यासाठी तळमळत होतं, अरे अख्खा त्याग करायला तयार होत्या ज्या कान्होपात्रा, अरे देहभान हरपून ज्या नामात दंग झाल्या, त्या विठ्ठलाची भेट झाली. काय आनंद, काय समारंभ, अहो काय मनाचा तो विश्वास सांगावा. जगाच्या मालकाची भेट, डोळ्यातनं आसव गळतात. विठ्ठलाला या डोळ्याने पाहिलं. काय 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 म्हणून माझी अवस्था सांगू देवा. अहो असं वाटतंय कितीतरी वर्षातनं आईला गळ्याला मिठी मारली आहे. अहो इतकं मन भरून आलं. त्या कान्होपात्रेनं विठ्ठलाला पाहिलंय. एखादी लेक माहेराला जावी, तिला सासरवास असावा आणि तिला माईचं बापाचं स्वरूप दिसावं. आणि जगात एकमेव ठिकाण आहे जे निस्वार्थी आहे. जगात नाही हो, त्रैलोक्यात. या त्रैलोक्यात एकमेव सत्य आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी, मोकाशी म्हटलं मालक. तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजकेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. एवढा उपकार करा.
हुजूर जावनिया एवढी चुकवा की खेप हुजूर जावनिया एवढी चुकवा की खेप कुठं गेल्यावर खेप चुकणार ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर 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 ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर देव कोठे पंढरीच्या वाटेला तुम्ही 3 पावलं चाला किती पावलं 3 पंढरीच्या वाटेला तुम्ही 3 पावलं चाला पंढरीचा विठ्ठल तुमच्याकडे 47 पावलं चालतो पंढरी जेव्हा नव्हते क्षराक्षर तेव्हा होते पंढरपूर आधी रचली पंढरी मग वैकुंठ सगळ्यात आधी पंढरपूर आहे मग वैकुंठ आधी पंढरपूर आहे मग विश्व मूळचं घर आहे म्हणून तर जनाई सांगते ग बाई बाई जाते ग माहेरा जाते ग माहेरा जाते ग माहेरा कुठलं माहेर माझ्या मूळच्या घरा माझ्या मूळच्या या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे कृपया थोडा रस्ता द्यायचा आहे बरवे नीट उडवत माननीय मंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कृपया थोडा रस्ता सोडायचा आहे माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला ग बाई बाई ग बाई 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 ग बाई बाई राहू दे जाते माहेर ग बाई जाते ग माहेर नाही सांगते माझे माहेर येत माझं ये ग विठाबाई माझं पंढरीचे आई ये ग विठाबाई माझं पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा ये ग विठाबाई भेटली त्या माईला कानोपात्रा जीवाची अशांतता थांबली समाधान मिळालं आता काय महाराज सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसे आता आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती माझ्यात आणि परमात्म्यात काय अंतर राहिलं आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे नामस्वरूपी अंतर राहिलं आत्मा परमात्म्याशी मिठी मारतोय सर्वस्व देवाला देऊन टाकलं चरणावर मस्तक ठेवलं मागून आलेली माणसं लक्षात नाही येत कान्होपात्रेनं विचार केला अहो देव भेटला आता काय उरलं माझ्या कान्होपात्रेनं क्षणात विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला माझ्या कान्होपात्रा गतप्राण झाला तरी लोक म्हणली मिली ती मिली देवाच्या पायावर मिली जाता जाता आमच्या विठ्ठलाला पवित्र करून गेली लोकच येते हे की नाही काय बोलणार आपण तर एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते धर्मपीठावर होतं तेव्हा
पहिलं जे काही विधी असायचे, मग मुलगा जन्माला येऊ द्या, लेकरू जन्माला येऊ द्या, अंतकाल असू द्या, कुठले ब्राह्मणांच्या अधिकाराशिवाय होत धर्मपीठावर होतं तेव्हा. हा विषय त्यांच्यापर्यंत गेला. कान्होपात्रीने विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला म्हणे. अनंत ब्राह्मण म्हणाले, अरे देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. विचार करा, याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या आनंदा ब्राह्मण शेजारी मृतदेह, त्या मृतदेहा शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत अनंतच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता, माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्र आहे. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती आहे का? हा, आल्या 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 आल्या. नाही तर पहिले अशी होती, देरगी देरगी देर मिल देरवे देरगी आली वे आमच्या गावात देरगी. टाळी पाहिजे त्याला, देरगी देर. दान करू नका रे, प्रेम कर. काय सांगेल दादा, देह सोडलाय. आजही तुम्ही पंढरपुरात गेलात तर तुम्हाला कान्होपात्रा भेटत. गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जा, जात जा, जात जा पंढरपूरला, जात जा. हा, पहिलं घर आहे ते, माहेर आहे ते आपलं. पंढरपूरला गेलात, दर्शन घेतलं का? रांगेनं दर्शन घेतलं की तुम्हाला एक फांदी आडवी लागली असेल. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती कान्होपात्राच्या समाधीवरचा वृक्ष आहे ज्याची फांदी आडवी. नामदेवराय म्हणले, देवा भक्त. नामदेवराय दर्शनला आले वारीत, म्हणले, देवा भक्त, आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं रे? कोणी छाटछूट पोरगी? हा, अरे 16.5 वर्षाची हिच्या चरणावर मस्तक ठेवायचं का? कारण तू नामदेवराय म्हणजे कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घेमी तयाचे दर्शन. हे निष्ठावंत नामदेवराय. नामदेवराय म्हणले, आम्ही नुसतं पाया पडत. देव म्हणले, नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून तिला मस्तक लावायचं नाही. अरे देह सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही, तटस्थ उभा टाकल्या म्हणून चरणाला मस्तक लावायचं तुझ्या. तेच सांगतात माऊली, उभा. जो त्याच्या दारात गेला ना, त्याचं कुळ गोत्र जात पंत पाहिली जात भाव. मग ती 70-75 वर्षाची म्हातारी उद्धवाला सांगती, तुम्ही जाग्यावर आले का? ती रांगोळी नव्हती का काढली? जाग्यावर आल्यासारखं. उद्धवाला विचारलं, कस काय? काय विचारतोय? उद्धव म्हणला, लय गोड काढली. कस काय जमले? म्हातारी म्हणली, काय सांग उद्धवा, एवढा जीव आहे माझा, डोळे झाकून जरी हात फिरवला तरी कृष्णच उमटतो. एवढं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणली, चुकली नाही रे. काय चुकलं? अरे एवढा सुंदर कृष्ण काढला माय, पण पायच नाही काढले कृष्णाला. म्हातारी म्हणली, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे म्हणे, अजून काय पाहिजे? अरे विचार नाही केलास का नाही काढली? पाय का नाही काढले रांगोळी? का नाही का काढली? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळी मी काढली उद्धवा. तो गेल्यानंतर माझी जी अवस्था आहे ना, मी जिवंतही नाही आणि मेलेलीही नाही, असून नसल्यासारखी अवस्था आहे माझी. देह माझा त्याच्याजवळ आहे, शरीर माझं संसारात आहे, जीवे वेगू, अवस्था बेकार आहे रे माझी. त्याच्या जाण्यानंही झालंय. त्याचं पाय धरायचा नव्हता माझा अधिकार उद्धवा, पण रांगोळीत जर मी पाय काढले आणि इथून जर माझा देव गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा, रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतंय. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव चालतो. आणि ज्याचा भाव शुद्ध आहे ना, तो का म्हणे, चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राही देते. इतका भाव शुद्ध. मग द्वारकेचा राणा फक्त शुद्ध भावांतकरणाने हरिमुखे काही फरक पडत नाही. आसोनी मुक्त्या साधायची गरज नाही. हरिपाठ नीट ऐका. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. 4 मुक्त्या सामर्थ्याने लक्षात घ्या. साध्या सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला. देवाकडं जाणं, देवाच्याकडे जाण्याचा मार्ग भेटणं, देव आवडणं, देवापर्यंत पोहोचणं, आणि सगळ्यात शेवट देव होणं. तुम्हाला ह्या 4ही मुक्त्या योगाशिवाय, तपश्चर्याशिवाय मिळणं शक्य नाही. ज्यांनी साधल्या त्यांनी फार आत्मीयतेनं, फार तपश्चर्येनं साधल्या.
पण माऊली म्हणतात काही काळजी करू नका, तुम्ही संसारी कसले म्हणून काय झाले, तुम्ही भगवंतच्या दारात क्षणभर थांबलात तर 4 मुक्त्या साधायची गरज नाही. नीट ऐका, साधल्या जातात असं वर्णन नाहीये. माऊली सांगतात तुम्ही भगवंतच्या दारात क्षणभर उभे टाका सावध, तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही तरी देव तुम्हाला मिळतोय. देवाची अशक्य ती गोष्ट शक्य कसं काय झाली, न योगा यागाची ना तपश्चर्याचा देव भेटला कसा हरिमुखे. ही संसारिकाला अरे पाप पुण्याने जोडलेली माणसं आम्ही, पापही आमच्या ठिकाणी हरकत नाही. हरी उच्चारणी जातीला लयासी नामसंकीर्तन साधन पय जळतीला पापे तृणाग्नी मेळे तैसे नामे केले. लय ताकद आहे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी जर राम नामाच्या 2 अक्षराने होत असेल, 2 अक्षराने जर एखाद्या वाल्या राक्षसासारख्या स्वभावाच्या माणूस, खरं तो रत्नाकर नावाचा वैष्णवच होता पण संगतीमुळे तो पुन्हा दुर्गतीला गेला. संगतीची दुर्गती पुन्हा संताच्या संगतीने योग्य मार्गावर आला. अधिकार आहे मुखात नाम, देवाचं नाम काही नाही महाराज, जसं जमेल तसं भजन करा, काही हरकत. संसारात परमार्थात जमल तिथं काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही, कसंही देवाचं नाव पुण्य देतं. मला सांगा मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? पायदी कर लागतो का नाही? एक काय बरं तुमचं काय वाटोळं केलंय मी? बोलत जा ना. माणसं मुद्दाम करतात, बोल म्हणल्यावर बोलणार नाही, हसवाल्यावर हसणार नाही. ते महाराजाला म्हणणार मुद्दाम विनंती बोलत जा.
मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारत नाही, साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा. मध रागानं खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरतं का नाही? बरं पिऊन बघा कीर्तन झाल्यावर. अहो न गे कशाला वगे होऊ द्या, सप्ताह झाल्यावर बघू. आधीच 8 तासानं सप्ताह, दुसरं वर्ष वाटत नाही आता दुसरं वर्ष. एखाद्या अनुभवी माणसानं, एखाद्या पारंपरिक माणसानं, एखाद्या संप्रदायाची तुरा सांभाळणाऱ्या माणसानं करावा. आणि कसं असतं ना, माणसं कितीही म्हणतात, देवाला आपण वाढवू शकत नाही, आपली तेवढा अधिकार नाही किंवा तेवढी ताकद नाही. पण आपण नामचिंतनाची प्राप्त्यर्थ, नामचिंतनाचा अधिकार तरी वाढवू शकतो की नाही. आणि हे जग आहे दादा, इथं महाराजसुद्धा स्टँडर्डच लागतो. महाराज लोकांनी सुद्धा आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी पाहिजे, नाहीतर अवघड होतंय. लोकांचं लय वेगळं काम आहे. इथं सगळं प्रचारावर आहे. हां, इथं महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. महाराजांना असं आता लय अवघड सांगायचं, काय सांगायचं तुम्हाला. म्हणून विनंती, आपल्याला जेवढं जमल तेवढं आपण आपलं वैभव वाढवायचं. आमच्या गुलाबदादांनी एवढं वैभव निर्माण केलं, लोकांनी बघून कळावं. अरे सप्ताह करावा तर त्या पाळदीकराच्या गुलाबदादासारखा करावा, नाही तर करू नये दादा. केला सप्ताह तर धडच करावा. उगा केला म्हणायला हां तसला गंजलेला माईक, त्याच्यावर गोळाचा खडा, त्याला 40 माश्या आणि महाग म्हणणारे उगा पांडुरंगा ऐकायला 4 डंगरे आणि 4 डंगरे. सप्ताह का त्यो? अरे कर ना सप्ताह दणक्यात. जाऊ दे काय पैसा जायचं ते देवान दिला ना दादा. सप्त्याला घालायला काय हरकत आहे? अरे कौतुक करावं तेवढं कमी आहे. माणसं हे बघा, माणसं जमवायची अवघड नाही. मी म्हणते जरा कमी आली तरी चालतात, पण चांगल्या कामासाठी पाहिजे. माणसं जमवायचं काय अवघड आहे? अरे माझ्याऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं जमली असती. कळतंय तुम्हाला, हुशार आहे तुम्ही महाराज, पण त्यात सामर्थ्य नाही ना दादा. अरे हे व्यासपीठ ज्या क्षणी उभा झालं ना, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. अरे कीर्तन हे तुमच्या मुखात साधं देवाचं नाव जरी आलं ना तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विश्वास देते ही लेख, व्यासपीठच तेवढं ताकदवर आहे. अरे ह्या व्यासपीठात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद आहे माझ्या विठ्ठलाच्या नामात. अरे सोपं आहे काय? तुम्हाला बघायचं का गाढवाचं घोडं? हे तरी म्हणा, विश्वास ठेवीत जा. बघायचं काय? डोळे जागा, टस मी डोळे जागा, झाकले उघडा, दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. अरे येडे हो, गाढवच आहे आम्ही, का अक्कल आहे आम्हाला? पण देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. देवाची आवड लागली आणि देवानं देव केलं दादा. केलं म्हणजे देवाच्या नामचिंतनाचा अधिकार भेटला. विनंती तेवढा, देवाचं नाव आहे कसंही. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. बाटलीशिवाय ह्याची ढोलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा का? गांजाशिवाय याचा झांजे आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा? जरा तरी नीट परमार्थ करीत जरे. हा, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेतला आता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. का रे तरुण मंडळी, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तो आयुष्यभर देव नाचिवला. हा, 31 डिसेंबर करणारी जात पण लय देवावर पुन्हा नावं ठेवती. हा ना, नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण, पोत्यात घालून आणलं पाहिजे सांगणार. असलं कोण शिकवत रे तुम्हाला देव कोपतो वगैरे? देव कधीच कोपत कधीच नाही. भजन येते म्हणायचेत ना गाणी, नीट म्हणा, धुंदीत म्हणू नका. गाणी म्हणा पण शुद्धीत तरी म्हणा. करा ना भजन, जुनी भजन होती बघा माय. लेकरांची सेवा केली कस पांग भेडू कसा हो तुझा उपकारा जग तोडणा ओवाळी न जीव माझा सावडी मिठाई विठ्ठला माया बाबा अभंगाला जोड टाळची पळ्याशी अभंगाला जोड टाळची पळ्याशी माऊलीत मूर्ती विठ्ठला माऊलीत मूर्ती विठ्ठला
जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला फिरल्या मातीला विठ्ठला सुखी संसाराची राहिलेले दोन चार येत असेल तर म्हणायला लाजू नका आणि येत नसेल तर जरा लाजा कळलं त्यालाच कळलं मला पाऊले चालती सुखी संसाराची सुखी संसाराची वापाळदी कर पाऊले चालती वा पाऊले चालती या मुलीच्या तिरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी कान्हा कान्हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव रात्री चल माझ्या रात्री चल माझ्या रात्री चल माझ्या गावाला जाऊ भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी धनी मला धनी मला धनी मला चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल चल ग सखे जय हरी विठ्ठल चल ग सखे जय हरी विठ्ठल चल ग सखे तू ध्यानी जराठे जिथे भाव तिथे चल पाहू विठ्ठल रखो माईला चल ग सखे जय हरी विठ्ठल चल ग सखे जय हरी विठ्ठल चल ग सखे जय हरी विठ्ठल अमृताहुनी गोड नाम तुझे म्हणा माझे केशवा काय आनंद असतो ना भजनात पण ह्यातला आनंद कचकच कांद्याला कधीच कळणार नाही त्याची अख्खी जिंदगी भंगार गेली ना अरे शाहिस्तखानाच्या लहान मला चलत शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली बायको पळत पळत आली शाहिस्तखानाला विचारलं जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाम दे शिवा के मावले है वो औरत को गंदी नजर से देखे ये मुमकिन नहीं ऐसी उनकी परवरिश कौतुक बायकोला वाटलं शत्रूचं कौतुक करतोय नवरा क्या लगता है आपको जहापणा हमने उनकी बहु बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक
सबक लूट ली, उनकी औरत को जनावर से भी ज्यादा जलील किया, तो क्या वो बदले की आग में हमारे बेटे नहीं उठा सकते? बेशक वो शिवा बदला तो लेगा, जिंदगी, रुतबा, नाम, सल्तनत सब कुछ छीन लेगा, लेकिन यकीन के साथ कहता हूँ बेगम, जुबान देता हूँ बेगम, उनकी हो या बेटी अपनी हो, इस धरती पर हर औरत जात को वो देवी की तरह ही पूजेगा। वो शिवा का बच्चा है, छत्रपती है वो। शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, दादांनो, त्याचे भारस्तार आहेत आपण। तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य आमच्या तरुणांच्या नजरेत पाहिजे बरं का पोरींनो। जिजाऊच्या लेकी आहेत, लव जिहाद आपल्या जातीत नाही, आपल्या मातीत नाही, आईबापाच्या नावाला कलंक लावावा असे आपले संस्कार नाही। आपण आईबापाची मान चार चौघात मोठी केली पाहिजे। अगं पोरी आहे आपण, अधिकार आहे आपल्याकडे तेवढा, पातिव्रत्या सांभाळणं ना। तो का म्हणे पतिव्रता तिची, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, जिथे स्त्रीचा सन्मान आहे ना तिथे भगवंताचा वास झाल्याशिवाय राहत नाही। खूप ताकद असते माय। लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण भिका पाटलाचा, मग लक्ष्मण शक्ती लागलीये, द्रोणगिरी पर्वतावर संजीवनी पोटी आणायला पाठवलं मारुती रायाला। तुलसीदास वर्णन करतात बघा, श्री गुरु चरण सरोचर निज मन मुकुर सुधारी, परनव रघुवीर विमल जसु दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे हर बकले सविकार, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, राम दूत तुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगे, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित कैसा, हाथ वज्र वर ध्वजा विराजे, कान्या मूंज जनेऊ साज, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबेको, प्रभु चरित्र सुनिबेको, सिया राम लक्ष्मण सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे, लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए। आणली संजीवनी बोटी, जाताना कळलं नाहीये विचारायचं, येताना सापडली नाही, अख्खा द्रोणगिरी पर्वत उचललाय, लंकेकडे निघाले, मध्ये लागली अयोध्या, भरताने पाहिलं काय वर मारला बाण, विचारलं कुणी मारला बाण, रामबंधू भरत आहे मी, आपण रामदास मारुती, कुठे चाललात? लंकेकडे। लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं, सांगा काय झालं, कधी झालं, कसं झालं? तिकून आले उर्मिला, मारुती राया म्हणले वेळ नाही मला सांगायला, सूर्योदयाच्या आधी पोहोचत तर जीव जाईल, त्याचा वैज्ञाने सांगितलंय म्हणे। उर्मिला म्हणल्या काळजी करू नका, उर्मिला का नीट कर, नाही मग मातोड कर। मग उर्मिला लक्ष्मणाची 14 वर्ष उभा आहेत, उभा विश्वासाने, तटस्थ सामर्थ्याने, नवऱ्याची वाट बघत। सीतेचा वनवास दिसला तरी जगाला, पण नवरा सोबत होता तिच्या। अगं खरा वनवास तर माझ्या उर्मिलेनं पण भोगला, राहिली राजवाड्यात, पण नवरा सोबत नाही म्हणजे वनवासापेक्षा कमी आयुष्य का? तुम्ही सांगा बरं मला। त्या उर्मिलेनं पाळला शब्द नवऱ्याचा, नको येऊ म्हणलंस की नाही आली ती। वचन होतं लक्ष्मणाचं, नाही यायचं तू माझ्यासोबत, तू माझ्यासोबत आलीस तर माझं लक्ष तुझ्याकडे जाईल आणि माझ्या रामाच्या सेवेमध्ये भंग पडेल। तिथं गेलो की मी फक्त रामाचाच, तू सोबत आली तर मी फक्त रामाचा होऊ शकत। आस्वनी संसारी पण जीवे आहे तो संसारिक, पण रामाचं दासत्व सोडलं नाहीये। त्या उर्मिला आल्या आणि सांगतात मारुती रायाला, मारुती राया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी, तिला स्त्री म्हणावं। मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही, मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही। काय ताकद असतं ना माय बाप, एक कौतुक रे कौतुक आहे मला माझ्या आईचं, माझी माय मी तो बाय, आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढेच योग आंघोळ होईल। डोकं तिला मॅनेजमेंटनं संसार असते। मी माझा बाप बसतो बोंबलत फिरतो, पण माझी माय घर सांभाळते। माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही, गोदडी शिवती। माझ्या आईला माझ्या आजीला मी 5 स्टार हॉटेलला नेलं मुंबईला, 5000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं। कशाचं यज्ञेश महाराज 4 चौघात शिव्या खाल्ल्या मी, 5000 रुपयाचं आईस्क्रीम खावतलं, आईनं शिव्या दिल्या ते जाऊ द्या, पण चमचे घरी घेऊन आली। म्हणलं अगं 4 लोक ओळखी देते, काय गरज आहे?
आई म्हणली ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. 5,000 रुपये ताक्या गलीनं खाल्लं असतं. काय गरज होती 2 टबडी घ्यायची. तिला कधी घरात अशी मटका कुल्फी वगैरे नेली ती कधी मटका फेकून देत नाही. त्याच्यातच मीठ तिखट हळद ठेवते महाराज. नाही मॅनेजमेंटनं संसार असतो. ते आपण पिशव्या कपडे कटल्या कपड्याच्या पिशव्या सुद्धा माझी माय फेकत नाही. दाबू दाबू ठेवती गादी खाली आणि लागते तबी पुन्हा. हा डब्यावर तर लय जीव तिचा. म्हणजे कीर्तनाला निघालं की डबा बांधून देते माझी माय. ती भात असते 1,000-1,500 किंमत असते त्या डब्याची. 3-4 ताळी डबा असते. आम्ही चौघ असतो. डबा जर माघारी निघाला नाही तर घरात यायला परवानगीच नाही. ती फोनवर विचारते डबा आहे का. लेकरू फिरतय तुला डब्याची काळजी. लय जीव तिचा डब्यावर. मॅनेजमेंट द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. अहो घराचं स्वर्ग करते. आई बहीण सगळं होऊन संसार सांभाळते. अरे ताकद काय. मोठ्यातला मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन करता येणार नाही ते व्यवस्थापन माझी माय गृहिणी करते म्हणून संसार सामर्थ्यानं चालतो. माझा बापही तसाच लय भोळा. आमचा बाप लय भोळा. मी कधी म्हणत नाही त्यांच्यासमोर ती नाही म्हणून म्हणते. लय माझ्या बापानं घडवलं मला आयुष्यात. अख्ख्या जगानं जेव्हा साथ सोडली ना माझे मायबाप म्हणले अरे तू जेवढं केलंस आमच्यासाठी तेवढं खूप आहे. इथून पुढं तू काही नाही केलं तरी चालतंय. लोक काय म्हणायचे ते म्हणू दे. आमच्या नजरेत तू आमच्यासाठी सामर्थ्यवंतच पोरगी आहेस. तिथून पुढं उभा टाकले मी. तेव्हा कळलं मायबाप काय चीज असते. जेव्हा जग साथ सोडतं पण मायबाप साथ सोडत. तू का म्हणे माय बाप आहे अवघी देवाचीच रूप आहे. साधा प्रश्न आहे माझा. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का. हा विचार करीत जा पोरांनो जरा. 4 मित्र आले आणि बाप काय बोलला की 4 चौघात म्हणतो तुम्ही लय बोलत जाऊ नका. बोलायचं कळत नाही तुम्हाला. तू लय मोठा झाला. पैसा कमवाल बंगले बांधाल पण जे मिळालंय ना माझ्या वडिलांची आणि तोच आहे दादा. त्याच्यामुळेच सगळे. अरे मारणारा जरी बाप असला तरी मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही विचारणारा सुद्धा बापच असतो. मायच असते. म्हणून विनंती आहे सांभाळा या विषयाकडे. नामात ताकद दादा लय. किती आहे 27 दिवस चोखोबऱ्याच्या बायकोचं बाळणपण विठ्ठलानं केलं. 36 वर्ष जगाच्या मालकांना नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. तुकोबाचा संसार सांभाळला. गोरबागासाठी स्वतः कुंभार झाला. नर हरिसोनासाठी स्वतः सोनार झाला. नामदेवरायाच्या हातानं खाल्लं. कशामुळं झालं. हरिमुखे काही शक्य होतं. काय संकट वाटायला यायची येऊ द्या. काय दुःख पदरात पडायचं पडू द्या. काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या. काय जगाला पाय खेचायचे खेचू द्या. विश्वास त्या विठ्ठलावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय सोडणार नाही. विश्वास फक्त त्याच्यावर ठेवा. अरे नाम आहे ना इतकी ताकद देतं ना दादा कुणीच गणना करू शकत नाही. कोण करणार आहे मला सांगा. इतकी ताकद आहे ब्रह्मादी गणना करू शकत नाही. गणना करण्याची कोणाची ताकदच नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची कोण प्रश्न आहे. कोणीच करू शकत नाही ज्याचं उत्तर नाही. आता मग माणसं म्हणली महाराज माऊली तुम्ही परमार्थिक आहे तुम्ही संसारिक नाही. आमचं काय आसोनी ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परित रस स्वादासी नेनी जेवी. माऊली सांगतात बिंदा संसार करा. पळी असती बघा आमटीत जाती पिटल्यात जाती वरणात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली. मग आमटी तिखट झाली का आळणी झाली. पळी माय सांगती का. संसार त्या पळीसारखा करा. दरवी म्हणजे पळी. ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परित रस स्वादासी नेनी जेवी अलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनी तैसे असावे. तुकोबार आहे. बरे झाले देवा निघाले परिया दुष्काळे. सावकार की होती 65 लाखाची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली. किती गाड्या 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे. तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या पाण्यात बुडवल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी 300 ते 400 तोळ सोनं तुकोबाराकडे घाण होतं बरं का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला सासऱ्यानं तरी बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होती. लाडाचा जावई गेला सासूरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. काय संपत्ती असेल त्या तुकोबाची. पण बायकोनं मिठासोबत भाकरी खाल्ली तक्रार केली सगळं बुडवलं नवऱ्यानं. अधिकार असतो रे. काय गरीब होते का. नातांच्या घरी यायला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती 2.5 क्विंटल बरं का.
3.25 क्विंटल 1.25 एकर ऊस आहे आपला, तरी नाचतीच नाचती. नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुमचं बरं आहे ना? असू द्या महाराज. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणती. इथं मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबाच्या बायकोनं पण तक्रार केली. फरक आहे नाही, ती बी तुकोबा होती म्हणा, तुम्ही तरी आता जाऊ द्या. नवरा बी तुकोबा होता ना, आहे की नाही? आवली बायको भेटाय अधिकार. मग आसोनी काही फरक पडत, पण फक्त ताकद पाहिजे, कळलं पाहिजे, हे मनाला स्थिर करता आलं पाहिजे. आणि हे मन एकाच गोष्टीने स्थिर होतं. हरिमुखे भजे व्रजैकमंडनम समस्त पापखंडनम सुपिच्च गुच्चमस्तकं सुनाद वेणु हस्तकं मनोजगर्भमोचनम विशाल लोललोचन अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागर. भजे व्रजैकमंडनम समस्त पापखंडनम स्वभक्तचित्तरंजनम सदैव नंदनंदनम. त्याला बजावं, स्थिर व्हायची ताकद आहे. त्याचं रूप सुद्धा स्थिर करतो. रूप पाहता सुख झाले हो, आवडे हे रूप पाहता लोचन सुखावले. त्याचं रूप सुद्धा स्थिर करतो. लय देख नाही तो. शंकराचार्य सांगतात करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृतं मृतदेव गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. काय गुरुदेव. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति अखिलं मधुरं. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन हो. सोच लो जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. काय गोड असेल ते असं समोरून आलं ना. काली काली अलकों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी वाले. कौतुक आहे देवा, तू एवढा गोड आहे, मग तुझं नाम किती गोड असेल. आणि एवढं गोड नाम आमच्या अगोड संसाराला गोड करायचे ताकद ठेवतं. फक्त द्वारकेचा राणा पांडवा घरी पाहिजे. आता माझा प्रश्न आहे, पांडवाला घर आहे का? म्हणलंय किचकट आहे हरिपाठ. पांडवाला घर आहे? अखंड वनवासी पांडव आहे. मग देव राहतो तरी कुठल्या घरी? स्वभक्त चित्तरंजन ही जागा आहे त्याची. हृदय मंदिरी शोधून पाहे. अहो देव या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुतही आहे. आवडे म्हणतात मला कळावं भक्तीमुळे देव मिळाल्यानंतर देवाची जागा काय. देवाची जागा मनात आहे. ज्याला इथे सामावता आला त्याला बाकीकडे शोधायची गरज. हे घर आहे त्याचं. तो इथल्या घरी राहतो आणि ज्याच्या इथल्या घरी त्याचं सामर्थ्य आहे त्याला काय अवघड आहे आसोनी. म्हणून महाराज काही नाही, मुखात त्याचं नाम विठो पाय रखमाई. ऐका, सौ मायाताई गुलाबराव पाटील यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. उषाताई गोपालजी कासट यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे.
लक्ष्मीताई शरद कोडी सरपंच पाडदी खुर्द यांनी व्यासपीठाकडे यायचंय. भारतीताई दिलीप पाटील यांनी व्यासपीठाकडे येऊन ताई साहेबांचा सत्कार करायचा आहे. हाताने टाळी मुखाने नाम माय बाप विठोबा रखमाई रखमाई हुक्का घ्या हुक्का. टाळी वाजवा सर्वांनी. हरिपाठ महिला मंडळ पारधी खुर्द हरिपाठ महिला मंडळ ताईंचा हार घालून स्वागत करायचंय. विठोबा हे बघा पाठीमागून आलेली माणसं जे तुम्ही 2-4 जण उठताय ना, प्रथम तर हे व्यासपीठाची मर्यादा नाही आहे. तुम्हाला उठायला काही नाही, तुम्ही उठायची घाई कराल, देवानं उठवायची करून एवढंच नशीब आहे. तुम्ही विनाकारण विक्षिप्तपणा करू नका. 5 ते 10 मिनिटाचा वेळ असतंय. तरुण पोरांना माझी विनंती आहे, एकतर प्रथम आहे ना थोडी मर्यादा सांभाळत जा धर्माची. बाकीच्या ठिकाणी भरपूर वेळ देता तुम्ही. कृपया पुरुष मंडळी एक थोडं फक्त 5 मिनिटं राहिलाय, कोणी जागा सोडू नये. सर्वांना हात जोडून विनंती आहे, विठोबा कोणी जागा सोडू नये, कोणी उठू नये. पारधी बुद्रुक आणि पारधी खुर्द दोघं गावाचे ग्रामपंचायत सदस्य, महिला ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पारधी बुद्रुक आणि पारधी खुर्द दोघं गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
चला चला कृपया विलंब न करता महिला मंडळांनी लगेच चला चला माघारी परतायचं. महेश्वरी समाज महिला मंडळ महेश्वरी समाज महिला मंडळ यांनी व्यासपीठावर यायचं आहे. महेश्वरी समाज महिला मंडळ यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माऊलींच्या युक्तीप्रमाणे जगाच्या मालक सामर्थ्याने घरी येतोय. फक्त मुखात नाम पाहिजे आणि जिथे असा अखंड हरिनाम सप्ताह आहे. कौतुक आहे दादा. कधी आमच्या भागात आलात, आमची मंत्री मंडळ आमची माणसं बघितलात तर कळेल तुम्हाला. मी मगापासून ज्ञानेश्वर दादाला म्हणत आले, फार सामान्य आयुष्य जगतात तुमची माणसं. आणि खरं असतं, मोठं कुणाला म्हणावं तर ज्याच्याकडे मोठेपणा असतो, ज्याच्याकडे मोठं नाव असतं, मोठं ऐश्वर्य असतं, मोठी ताकद असते, मोठं व्यासपीठ असतं, तरी पण तो त्याचा मोठेपणा न मानता समाजामध्ये सामर्थ्याने त्याच्या पात्रतेनं जगतो. मातीची नाळ जोडून ठेवतो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्तीप्रमाणे तुकोबाराय कीर्तन करताना राजा यावं आणि राजांसाठी माझ्या तुकोबांना घोंगडी टाकावी. पण तुकोबांना राजांनी सांगावं, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी तोपर्यंत मातीमध्ये हे शत्रू काढायची ताकद आहे, आमच्या चरणाशी शत्रूला आणायची ताकद आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, हे कळतं आम्हाला. राजा आम्ही चरणाशी आहोत तुमच्या. वारकरी संप्रदायाची एवढी गोड सेवा करताय. गुलाबदादा पाटील असतील, प्रतापदादा पाटील असतील, सर्व संयोजक आयोजक नियोजक, खारीचा ना खारीचा वाटाच्या या कीर्तनात आहे, ज्यांच्याकडे आम्ही जेवण केलं ते दादा असतील. अगदी सामर्थ्याने गोड स्वभाव सगळ्या माणसांचा, तेवढ्याच नम्रतेनं आयुष्य जगणारे. गुलाबदादा अगदी सामर्थ्यानं तुम्ही मंत्री महोदय आहात. तुम्ही महाराष्ट्राची पाणी पुरवठा असेल ह्या सामर्थ्याने सगळी सेवा करताय. आम्ही तुम्हाला लांबणच बघितलेलं आहे. पण कौतुक वाटतं जेव्हा मंत्री असणारा सुद्धा माणूस कीर्तनाच्या व्यासपीठाच्या खाली बसून कीर्तनाचा आनंद घेतो तेव्हा कौतुक वाटतं. आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही एवढा सुंदर सप्ताह उभा केला आहे. आणि तशीच माझ्या वडिलांची मिरासी सांभाळत एकाएकी केला मिरासीचा धनी असं आमचे प्रतापदादा. एवढा नम्र साधा गोड स्वभाव. माणसाचं मोठे पण त्याच्यातच असतं दादा. बारकी नदी लयच खळाखळा वाजती, चिल्लर वाजतं, नोटा कधी वाजत नाही. वैभव असतो त्याचा. आणि म्हणूनच तुमचं वैभव आणि विश्वास देते लेख म्हणून सांगतो तुम्हाला या कीर्तनाच्या व्यासपीठावर. तुम्ही एवढी वारकरी संप्रदायाची सेवा करताय. सहज पाहिलं मी
अहो अधिक मासाच्या वेळेस सुद्धा संतपूजनाचा एवढा गोड सोहळा केला गुलाबदादांनी. डोळ्याचं पारणं फिटावं आणि वारकऱ्याला समृद्ध वाटा एवढं सुंदर नियोजन. अगदी गोड. आणि वारकरी ही तितकी मोठी ताकद आहे ना गुलाबदादा, एवढी मोठी ताकद आहे. हा जो बुक्का असतो ना, हा जो माझा विठ्ठल मस्तकाला लावतो ना, हा बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे, जो विठ्ठल परमात्मा डोक्याला लावतो. वारकऱ्याचा लय मोठा अधिकार दादा. अहो वारकऱ्यानं वाढावं, पंक्ती वारकऱ्याची बसावी, पण माझ्या विठ्ठलानं पत्रवाळ्या उचला. हा अधिकार आहे वारकऱ्याचा. तुम्ही त्या वारकऱ्याची सेवा करताय आणि उच्च नीच काही न मानता करताय. प्रत्येक महाराजाला तेवढाच मान सन्मान देताय. प्रतापदादांचा स्वभाव आल्याला आम्ही सोबतच जेवलो होतो, अगदी गोड. हे तुमच्या तालुक्याचं, तुमच्या जिल्ह्याचं नवे नवे हे महाराष्ट्राचं वैभव आहे की या माणसांसारखी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभली. चरणावर मस्तक आहे तुमच्या. काही चुकलं असेल तर क्षमा. अगदी सगळे सगळे तुम्ही माणसं आलात, अगदी चरणावर मस्तक ठेवते तुमच्या. पाळदीकर एवढ्या गोड स्वभावाची माणसं तुम्ही कीर्तनाला उपस्थित टाकलात. काही चरणावर मस्तक ठेवलं तरी माझं पांग फिटणार नाही, तुमचं पांग फिटणार नाही. काही चुकलं असेल तर क्षमा. सुंदर टाळकरी एवढ्या वयापासून एवढ्या मोठ्या मोठ्या वयापर्यंत प्रत्येक वयाचा व्यक्ती तुम्हाला दिसल. स्त्री पुरुष अधिकार येतो परमार्थाचा. व्यासपीठ बघा एकदा. ह्याला संप्रदाय म्हणतात, ह्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ही व्यासपीठाची शोभा आहे दादा. हां, त्याचबरोबर गोड टाळकरी, उत्कृष्ट विनेकरी, गोड चोपदार दादा. त्याचबरोबर आमचे योगेश दादा, अगदी सुंदर ज्यांचं गायन आहे, करण दादा. त्याचबरोबर हरिभक्तपरायण मयूर दादा. त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर दादा, परमेश्वर दादा, अगदी गोड पखावाज वाजक आमचे यज्ञेश दादा. काय सुंदर पखावाज वाजवतात दादा. फार वेळा कीर्तनाच्या सेवेला योग आला, पण तेवढ्याच ताकदीनं तुम्ही नम्रतेनं आपली सेवा पूर्ण केली. चरणावर मस्तक आहे या बहिणीचं तुमच्या. व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी चरणावर मस्तक आहे तुमच्या. यदा कदाचित माझ्या मुखातून माझं नाव घ्यायचं राहिलं असेल तर काळजी करू नका. माझी काय लायकी आहे की मी तुमचं नाव घ्यावं. देव तुम्ही आमचं नाव घेतोय महाराज बरं का. तुम्ही देवाचं घेता, देव तुमचं घेतो. काय कमी. उत्कृष्ट सिस्टीम आमचे नंदू महाराज अगदी गोड वाजवले. त्यांच्या चरणावर तशा प्रणाम आहे. सगळे कॅमेरावाले वगैरे सगळे दादा, सगळे सगळे खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा ते. आणि नेमकं आणि सांगते घेताना साप्तेच घ्यायचे, दुसरं काही घ्यायचंच नाही महाराज बरं का. सोपते घेतल्यावर एकाच्या 10 मशनी होत्या, विश्वास देते महाराज बरं का. तेवढ्या निमित्तानं कीर्तन ऐकाय भेटतंय. चरणावर मस्तक आहे. बोलता बोलता अक्षरशः 2:45 तास झाले. 8:30ला उभा टाकलेलं कीर्तन 11:15 झाल्या. 1.5 तासाच्या पुढं कीर्तन करत नाही दादा, पण माणसं वैभव बघून करावं वाटलं महाराज बरं का. चरणावर मस्तक आहे. काही चुकलं असेल तर क्षमा. गुलाबदादा कीर्तनाला उपस्थित राहिले, आभार. सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही आला म्हणजे अख्खा महाराष्ट्र आल्यासारखं आहे महाराज बरं का. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवा तुमच्या चरणावर समर्पित. आणि लक्षात ठेवा, आलेला पैसा योग्य रीतीने जावा एवढी अक्कल मलाही होती. म्हणून माझ्या आयुष्यात मी जेवढी कीर्तनं केली, आज 18 वर्ष झालं मी कीर्तन करते. त्याला वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, आज वयाचं 23वं वर्ष चालू आहे. अखंडितपणे कीर्तनाची परंपरा सेवेवर सांभाळायची ताकद माऊलीने दिली. आता लक्षात ठेवा, आलेला पहिले 10-12 वर्ष तर कोण पैसा देतच नव्हतं का, तर नाव नव्हतं. आता देते ती, भरपूर देते ती महाराज बरं का. आता म्हणतात किती बी घ्या पण तारीख द्या महाराज बरं का. तर ते असं असते. आता पैसा यायला लागला नावामुळं, पण त्याची अक्कल आपल्याला पाहिजे की पैसा योग्य ठिकाणी जावा. मी विठ्ठलासमोर स्वाभिमानानं अशी नजर वर करून उभा टाकून